1 hour later.
2 hours later. A few moments later. बाय बाय को बोलते पका पका, दस सीदानिया, और हाई को बोलते हैं प्रीवियर, द्रास्विक्य की बेल है। काली मिर्च आपको ना मतलब आपने मार्केट में कितनी टाइप की मिर्च देखी है? एक काली देखी है, सफेद वाली होती है, मतलब जो सफेद वाली होती है वो फीकी होती है, काली वाली होती है वो सबसे तीखी होती है। तो मोस्टली ही वेल ना सुपारीच्या झाडावर चढवतो कारण की आम्हाला काढण्यासाठी बरी पडते। अच्छा. हा काय डेमॉन्स्ट्रेशन एरिया आहे, इथे फक्त आम्ही थोडे अशा वेली थोडी झाडं दाखवली, बाकी टोटल एरिया आहे 150 एकरचा आहे। आम्ही काढतो, काढून ना 2 मिनिटं पाण्यात उकळवतो, मग त्याची साल निघते आणि आपल्याला सफेद मिरी मिळते, आणि नंतर लाल कलरला डायरेक्ट आम्ही उन्हामध्ये सुकवलं की आम्हाला काळी मिरी मिळते। अशा प्रकारे 4 मिऱ्या मिळतात। काळी मिरी असते ती सर्व स्पायसेस मध्ये सर्वात जास्त तिखट आहे, म्हणून तिला किंग ऑफ स्पायसेस म्हटलेलं आहे। काळी मिरी तीख निघतो ना, तो डायरेक्टली आम्ही फांदी कट करायची पूर्ण ना। हो, त्याला आम्ही कुठलाही असं केमिकल वापरत नाही किंवा एक्स्ट्रा आम्ही अरोमा वापरत नाही त्यामध्ये। त्याचा जो नॅचरल आहे तोच आम्ही यूज करतो। तो जरा जास्त काळ नाही टिकत, पण ऍटलीस्ट आम्हाला श्वास घेताना कुठला हानिकारक तरी नाही। सर्वात महागडा मसाला कुठला आहे? केसर हा मसाल्यामध्ये येतो, तो जगातला सर्वात महागडा मसाला आहे। आणि केसर नंतर माहितीये का दुसऱ्या क्रमांकावर कुठला मसाला येतो? आपण आईस्क्रीम खातो त्या फ्लेवरची, व्हॅनिला। आणि तिसऱ्या क्रमांकावर माहितीये का आपण चहा पितो त्याची? ते दालचिनी नाही, वेलदोडे। अच्छा, वेलायची. हा, हे तिसऱ्या क्रमांकावर। तर काश्मीरला केसर होतं, ते गोव्यात होत नाही, पण गोव्यात तुम्हाला वेलदोडे आणि आपली व्हॅनिला हे बघायला मिळणार। पण आता तुम्हाला सीझन वाईज फ्रूट बघायला मिळणार, तर आता हा सीझन नाहीये। आणि वेलदोड्याचं झाड आहे, आणि वेलदोडे लागतात कुठे? मुळाशी लागतात, हे कोंब येतात, या कोंबवर ना पांढऱ्या कलरची फुलं लागतात, आणि तीच फुलं नंतर वेलदोड्यामध्ये रूपांतरित, आणि ते ना एवढे सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे आपण जर मोठ्याने बोललो किंवा जास्त गर्दी केली किंवा वारंवार हात लावला ना तर ते नष्ट होईल। नॅचरल पद्धतीने वेलची मिळते, ती खूप छोटी आणि बारीक असते, आणि छोट्या अशी लिंबासारखी फळं दिसत असतील वरती। हो, जायफळ हे अशा पद्धतीने असतं, तर जेव्हा ते पिकतं ना ते ऑटोमॅटिकली ओपन होतं, आणि आतमध्ये आपल्याला 2 मसाले मिळतात। एक ब्राऊन कलरचं जायफळ आणि त्याच्यावर ऑरेंज कलरचं फूल असतं, त्याला आपण जायवित्री किंवा जायपत्री म्हणतो। आणि या मिरच्या आहेत, याला ना पिरी पिरी चिली म्हटलं जातं। पिरी पिरी जसे आपल्या महाराष्ट्रात लवंगी मिरची मिळते त्या पद्धतीची ही पोर्तुगीज चिली आहे। आपल्याकडे टाकतो ना आपण पिझ्झावर, त्याच्यावर सगळीकडे असते पेरी 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 चिकन, पेरी पेरी मसाला, ही मिरची। आणि ही जगातल्या 3ऱ्या क्रमांकावर स्पायसी मिरची म्हणून संबोधली गेली आहे। ही 2800 वेळा
नॉर्मल मिरचीपेक्षा तिखट असतं. अरोमा नॅचरल पद्धतीने मिळणार अरोमा ऑइल. एक आहे पचोली आणि दुसरा आहे मोगरा. मोगरा सिजनेबल असतं, पचोली तुम्हाला एनी टाइम मिळतं. तर मोस्टली जर मंदिरामध्ये जर तुम्हाला असा कपूरसारखा वास येत असेल तर ते पचोली ऑइलचं आहे. जे ओके. आपण घरामध्ये काही पूजा वगैरे असेल तर लावू शकतो. मग ह्या बियांचं ऑइल एक्सट्रॅक्ट करतात का? हो हो, हे फुलं आहेत ना, फुलं आहेत का ते? हो, यांचं एक्सट्रॅक्ट करतात. आणि गोव्यामध्ये ना बायका काय करतात, कुठल्या सणाला वगैरे ना या अशा फातीला माळतात. हा. हो, मोस्टली या फातीला माळतात. पण आता आमच्या फार्म मध्ये याचं आम्ही ऑइल काढतो. ऑइलच प्रसिद्ध आहे ना. हो, तो ही हळद वेचतो, ती पाण्यात उकळवतो, त्याच्यानंतर ती उन्हात सुकवतो आणि मग त्याची पावडर करतो. पाण्यात यासाठी उकळवली जाते कारण याला माती वगैरे असते आणि बॅक्टेरिया असतात, कारण ती जमिनीच्या आत असते. त्या बॅक्टेरियासाठी मरण्यासाठी आम्ही पाण्यात उकळवतो, मग उन्हात सुकून त्याची पावडर बनवतो आणि तीच हळद आम्ही पॅक करतो. पण एक उग्र वास येतो, तो वास घालवण्यासाठी व्हॅनिला एसेन्सचा उपयोग केला जातो. आणि उर्वरित जे 20% असतं, जे आपण व्हॅनिलाचे प्रोडक्ट खातो त्यामध्ये ते संपून जातं. म्हणून मार्केटमध्ये तुम्हाला प्युअर एसेन्स मिळत नाही. मार्केटमध्ये ही स्टिक मिळते, व्हॅनिलाची स्टिक मिळते, ती काठी. पण ती सुद्धा कशी असते, तुम्हाला ओळखायला यायला हवं की ती एसेन्स काढलेली आहे का ती चांगली प्युअर आहे. तर तुम्ही काय करायचं, जेव्हा कधी तुम्ही स्टिक घेणार ना व्हॅनिलाची, तुम्हाला उपयोग करायचा असेल तर ती तुमच्या हाताला अशी गुंडाळा, बोटाला गुंडाळा आणि सोडून द्या. जर ती पूर्वीसारखी स्ट्रेट झाली तर ती ओरिजिनल आहे, किंवा ती सुकली किंवा तुटली तर त्यातलं ऑइल काढलं गेलं आहे. आणि तुम्हाला हे जर वापरायचं असेल व्हॅनिलाचं स्टिक, हो लावू शकता. एरवी नाही लावू शकत, पण आता लावू शकता, कारण एरवी खूप सेन्सिटिव्ह असतात ही झाडं. हे लवंगाचं झाड आहे. आता या झाडाला कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाली असणार. म्हणजे एका लवंगाच्या झाडाला लवंग लागण्यासाठी 15 ते 16 वर्ष वाट बघावी लागते. आणि हे झाड मोठं आंब्यासारखं होतं. तिकडे कॅसल रॉकला तिकडे भरपूर हो हो हो, तिकडे बघितलेलं आम्ही. आणि लवंगाचं झाड 15-16 वर्षानंतर 100 वर्षापर्यंत पण लवंग देऊ शकतं. आणि लवंग म्हणजे कुठलं फळ नसतं, त्या कळ्या, फ्लावर ना, फ्लावर म्हणजे ते फुल बनायच्या अगोदरच्या पण कळी. आणि ती फ्लावर बनायच्या अगोदर ती काढावी लागते, नाहीतर ते काय होतं, बॉल असतो ना, तो कळी फुलली की बॉल निघून जातो. आणि अशा पद्धतीचे पण लवंग मार्केटमध्ये मिळतात. आपण म्हणतो ना, एकीकडे स्वस्त मसाले, एकीकडे महाग मसाले, तर ना खूप फरक असतो त्यामध्ये. आणि लवंग तुम्ही बघितली असेल, एक डार्क ब्राउनिश कलरची असते आणि एक काळी कलरची असते. तर डार्क ब्राउनिश कलरची असते तीच नेहमी घ्यावी, कारण त्यात तेल असतं. आणि जी काळी कलरची असते त्यातलं तेल काढून टाकलेलं असतं. तर या पद्धतीच्या 2 लवंग ब्राऊन घ्यायच्या ना. हा, डार्क ब्राउनिश कलर. ती ना जरा मोठी फुललेली पण असते, आणि तिला जर तुम्ही असं नखाने हे कराल किंवा तोडाल ना, तर त्याचं तेल बाहेर निघतं. ओके. आणि ज्या काळ्या कलरची असते ना, ती पटकन तुटते किंवा तिचा अरोमा पण खूप कमी येतो. तो जेव्हा काजू पिकतो ना, या लाल कलर मध्ये येतो, तर आम्ही या बिया काढतो आणि फॅक्टरीमध्ये देतो. आणि यांचा आम्ही रस काढतो. तो रस आम्ही सडवतो, फर्मंट करण्यासाठी ठेवतो. त्याच्यानंतर आम्ही त्या मडक्यात घालतो आणि खालून आग द्यायला सुरुवात करतो. मग ते उकळतं, उकळून त्याचं जे बाष्प असतं ना, वाफ, ते या पाईप मधून येते. ते थंड पाणी घातलं ना, ते खाली थेंब 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 पडतं. आणि जे सुरुवातीला मिळतं त्याला आम्ही उर्राक म्हणतो. ते जास्त स्ट्रॉंग नसतं, त्यामध्ये 10 ते 15% अल्कोहोल असतं. मग पहिल्या फेरीमध्ये उर्राक मिळाला ना, दुसऱ्या फेरीला आम्ही काय करतो, 50% उर्राक आणि 50% काजूचा तो फर्मेंटेशन ज्यूस, दोन्ही एकत्र करून तीच प्रक्रिया करतो. आणि नंतर जे आम्हाला मिळतं त्याला आम्ही काजू फेणी म्हणतो, जी 40% त्यामध्ये अल्कोहोल असतं. दारू थोडक्यात. पण ती जर तुम्ही औषधासारखा उपयोग केला ना, म्हणजे 1 चमचा, जर आपल्याला खूप कफ असेल तर कफ जर काढायचं असेल तर 1 चमचा काजू फेणी तुम्ही घ्याल ना, तर ती पूर्णपणे तुमचं रेस्पिरेटरी सिस्टम आहे ना क्लीन करते. तर ते कफ सिरप पेक्षा 10 पटीने जास्त काम करतं. हे झाड कट करतो, त्याची साल काढतो, ती उन्हात सुकून तीच आम्ही दालचिनी म्हणून. पण हिचा स्मेल वेगळा येतोय, तिच्या एवढा स्ट्रॉंग आहे ना, अच्छा, एवढं स्ट्रॉंग नाही येणार. हे झाड अजून खूप छोटं आहे. जेव्हा झाड 10-12 वर्षाचं होईपर्यंत वाट बघतो आम्ही, त्याच्यानंतर आम्ही कट करून त्याची साल काढतो. डायरेक्टली वापरू शकत नाही. जर हे तेल तुम्हाला चेहऱ्यासाठी, रिंकल, एक्ने, पिंपलसाठी वापरायचं असेल तर याच्या एका थेंब्यात 10 थेंब बदामाचं किंवा ऑलिव्ह ऑइल मिक्स करावं लागतं आणि मग चेहऱ्यावर लावावं लागतं. औषधी पण आहे ना ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट. आणि याचा 1 चमचा ना मी तुमच्या पाठीवरून होतील, जेणेकरून तुम्ही रिफ्रेश व्हाल आणि मॉस्किटोही तुम्हाला बाईट करणार नाही या वासाने. तर तुम्ही ट्राय कराल, थोडंसं ओलं होईल पण सुकूनही जाईल. एक ड्रॉप ना, सगळ्यांना का? हो, सगळ्यांसाठी बसा खाली. ट्राय करा, नंतर तुम्हाला हे मिळणार पण नाही ना. हा हा. या.